नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अजय पवार, सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, काही दिवसापूर्वी शेतकरी कर्जमाफीबद्दलचा एक शासन निर्णय जारी झाला. बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या अर्थातच त्याला या ठिकाणी आधार होता आणि 6 मार्च 2025 रोजी माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये या कर्जमाफीची घोषणा केलेली होती आणि जूनपर्यंत ही कर्जमाफी देण्यात येईल अशी त्यांनी त्यावेळी घोषणा केली. परंतु नेमकी आता ही शेतकरी कर्जमाफी आहे की शेतकरी कर्ज वसुली आहे, हे नेमकं हा जी.आर बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. तर मित्रांनो, यामध्ये नेमक्या काय चाचाकाठी घातलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त शेतकरी या कर्जमाफीपासून कसा वंचित राहील याची पद्धतशीर काळजी माननीय शासनाने आणि त्यांचे जे हस्तक आहेत त्या प्रशासनाने या ठिकाणी घेतलेली दिसून येते. तर हा जो शासन निर्णय आहे तो 2 जून 2026 रोजी जारी झाला. मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे कर्जमुक्तीचा जो या ठिकाणी जो कॉलम आहे त्याच्यामध्ये 3 नंबरचा जो पॅरा आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती जी योजना आहे 2019ची तिचा जर लाभ जर मिळालेला जर असेल तर असे जे शेतकरी आहे आणि 30/9/25 पर्यंत त्यांचं थकीत आहे आणि 31/3/2026 पर्यंत ज्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही असे शेतकरी, म्हणजे थोडक्यात काय की 2019ची कर्जमाफी ज्यांना मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना फक्त म्हणजे मुद्दल आणि व्याजासहित जर रक्कम जर 50,000 रुपयापर्यंत जर असेल तरच त्या ठिकाणी पूर्णतः कर्जमाफी मिळणार आहे. नाहीतर काय की जर तुम्हाला 19ची कर्जमाफी मिळालेली आहे आणि तुमचं जर कर्ज 50,000च्या वर जर असेल आताचं, तर तुम्हाला जर कदाचित म्हणजे उदाहरणार्थ जर माझ्यावर 2 लाख रुपये कर्ज आहे आज, तर आणि मला जर 2019ची जर कर्जमाफी जर मिळालेली जर असेल तर मला 50,000च्या वरचं जी काही रक्कम जी असेल, म्हणजे जर माझ्या 2 लाखाचं व्याज होऊन किती 2.5 लाख जर झालेलं जर असेल तर मला आधी वरचे 2 लाख रुपये मला बँकेत जमा करावे लागतील आणि नंतर मला या 50,000 जी रक्कम शासनाकडून मिळणार आहे तिचा लाभ होणार आहे. जर मी ती रक्कम जर भरली जर नाही तर मला ते 50,000चा लाभ मिळणार नाही. म्हणजे जर आपल्याकडे जर 2 लाख रुपये जर होते तर आपण बँकेची जी रक्कम आहे ती आपल्याकडून स्थगित कशाला झाली असती? जर शेतकऱ्याकडे एवढा पैसा जर असता तर त्याला कर्जमाफीची गरज काय होती? हे शासनाने लक्षात घेतलेलं नाही. तर या अर्थाने शासनाने आपल्याला फसवलेलं आहे. जर आपली कर्जमाफी करायची अशी घोषणा केली आणि जर आपल्याकडून कर्ज वसुली केल्या जर असेल तर इथल्या शेतकऱ्यांनी नेमकं जगायचं कसं, हा प्रश्न आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण जर पाहिलं की शेतकऱ्यांनी 2 लाखाची कर्जमाफी त्यांनी जाहीर केलेली आहे ज्यांना 2019च्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परंतु अशा शेतकऱ्यांनी सुद्धा काय करायचं की 2 लाखाच्या वर जे काही तुमची मुद्दल व्याज जे असेल त्या वरचं जे कर्ज जे तुमचं आहे ते आधी बँकेत भरायचं, त्यानंतरच तुम्हाला 2 लाख रुपये जे आहे ते माफ केल्या जातील. म्हणजे ही कर्जमाफी नसून ही कर्ज वसुली योजना आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो. आणि मित्रांनो, विशेषतः ज्या दिवशी हा जी.आर निघाला त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातली जी काही सगळी वर्तमानपत्र असेल, मीडिया असेल, यांनी कर्जमाफीचा जो काही गाजावाजा केला, परंतु यामध्ये शेतकऱ्यांची कशा प्रकारे फसवणूक झाली याबद्दल अक्षरसुद्धा या मीडियाने काढलेलं नाही. ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लक्षात या गोष्टी येण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवला. आणि मित्रांनो, महाराष्ट्रातला जवळपास 90% शेतकरी 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र झालेला असताना त्याला आता मात्र ही जी कर्जमाफी योजना जी आहे तिचा लाभ मिळणार नाही, हे या जी.आरवरून स्पष्ट होतं. मित्रांनो, बच्चू कडू साहेबांनी याआधी अनेक आंदोलनं केली, चांगल्या प्रकारे ती हाताळली आणि जनतेचा फायदाही करून दिला, त्याबद्दल अजिबात दुमत नाही. परंतु कुठेतरी विधान परिषद पदरात पाडून घेतल्यानंतर ही कर्जमाफी फसवी आहे हे सांगायला मात्र आता त्यांच्याकडे वेळ उरलेला नाही, कारण ते आता विधान परिषदेचे आमदार झालेले आहेत. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी या फसव्या कर्जमाफीचा जाहीर निषेध करावा आणि एवढं आंदोलन झालं, हे कर्जमाफीतून शेतकऱ्यांच्या हातात कुठलंही काहीही लागणार नाही याची आता खात्री झालेली आहे. तर मित्रांनो,
शेतकऱ्याच्या पोरांनी आता जागरूक होणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी शेतकऱ्याच्या पोरांनी शासनाला याची जाणीव करून वेळोवेळी त्यांना धडा शिकवणं देखील तितकंच गरजेचं झालेलं आहे. एक शेतकरी पुत्र म्हणून माझी तुम्हाला विनंती राहील की पक्ष असेल, नेता असेल, या सगळ्या गोष्टी विसरून एक शेतकरी पुत्र म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि आपल्या जे काही समस्या आहेत, आपले जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला सोडावे लागणार, म्हणून आपणच एकत्रित येऊन या गोष्टीचा लढा उभारून आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे. एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.